नमस्कार. वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. संक्रांत झाल्यानंतर ऊन हळूहळू जसं वाढू लागेल तशी तशी होळीची चाहूल लागू लागते. मग आपण उन्हाळी काम करायला सुरुवात करून देतो. तर आता आपण बटाटा आणि साबुदाणे याच्यापासून पळीपापड कसे बनवायचे उपवासाचे ती रेसिपी बघणार आहे. अत्यंत सोपी आणि घरच्या साहित्यातून बनणारी ही रेसिपी आहे. तर तुम्ही ही नक्की घरच्या घरी बनवून बघा. त्यासाठी लागणारं साहित्य 2 वाटी साबुदाणे मी भिजण्यासाठी घातलेले होते. 3 बटाटे घेतलेले आहेत मी, मोठे बटाटे घेतलेले आहेत. बटाट्यांची साल काढून आपण खिसून घेणार आहे. त्यातला स्टार्च 2-3 पाण्याने धुवून आपण स्वच्छ करून घेणार आहे. साबुदाणे भिजवलेले आहेत मी रात्रभर पाण्यामध्ये धुवून थोडंसं पाणी घालून भिजवून घेतलेले आहेत. छान भिजलेले आहेत, मऊसूत झालेले आहेत बघू शकता तुम्ही. याला पण आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे, म्हणजे बारीक करून घेणार आहे, पेस्ट बनवून घेणार आहे. आणि बटाटे किसल्यानंतर धुवून झाल्यानंतर याची पण आपण पेस्ट करून घेणार आहे. दोन्ही पेस्ट एकत्र करून मग उकळवून मीठ वगैरे घालून आपण पळीपापड बनवणार आहे. पळीपापड बनवण्यासाठी जास्त उन्हाची आवश्यकता नाही. आपण घरामध्येच प्लास्टिकच्या पेपरवर हे पापड घालू शकतो. नंतर सुकल्यानंतर आपण 1-2 तास ऊन दिलं तरीही चालतं. आता आपल्याकडे जास्त ऊन येत नसेल, थोडा वेळच ऊन येत असेल तर आपण घरामध्ये बनवून हे पापड सुकल्यानंतर 2 तास उन्हामध्ये वाळवून वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकतो. तर आपण आता बघून घेऊया, बटाटे खिसून घेऊया. बटाटा माझा खिसून झालेला आहे आणि स्वच्छ मी 4-5 पाण्याने धुवून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता एकदम पाणी आपलं क्लीन असं दिसत आहे. त्यातला स्टार्च मी पूर्णपणे काढून घेतलेला आहे. या ठिकाणी मी 2 वाटी साबूचे तांदूळ घेतलेले आहेत, एकदम गच्च असे दाबून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 1 वाटीभर पाणी घातलेलं आहे. आता आपण मिक्सरला फिरवून घेऊया. बटाट्यामधलं मी पाणी काढून घेतलेलं आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून आपण याला फिरवून घेऊया मिक्सरला. साबुदाण्याचा मी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. 2 वाटीमध्ये 1.5 वाटी साधारण पाणी घालून याची पेस्ट करून घेतलेली आहे. मग दोन्ही वाटून घेतलेले मिश्रण आपण एकत्र करून घेणार आहे. आता बटाटा मी मिक्सरला बारीक करून घेते. बटाटा मिक्सरला फिरवून झाल्यानंतर मी लगेचच साबुदाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे, कारण त्याला तसंच ठेवायचं नाही. हवेच्या संपर्कात आला तो तर लाल पडण्याची शक्यता असते, म्हणून दोन्ही छान मिक्स करून घेतलेलं आहे. आणि 10 वाटी पाणी या ठिकाणी मी घातलेलं आहे टोटल आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आता आपण मीठ घालून शिजवून घेऊया हे पीठ आणि मग याचे पापड आपण थोडंसं थंड झाल्यानंतर घालून घेऊया. दोन्ही मिश्रण एकत्र केल्यानंतर मी गॅस चालू केलेला आहे. पातेलं आपण गॅसवर ठेवून दिलेलं आहे. आता त्याला छान आपण शिजवून घेणार आहे. त्याच्यामध्ये आपण काळं मीठ आणि थोडासा सोडा घालणार आहे खाण्याचा. मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला. खाण्याच्या सोड्याऐवजी पापड खार सुद्धा थोडासा वापरला तरीही चालतो. तुम्हाला उपवासाला जर जिरे आणि कोथिंबीर चालत असेल तर ती पण याच्यामध्ये घातली तरीही चालते. छान असं ढवळतच आपण याला छान शिजवून घेणार आहे. थोडा वेळ लागतो याला शिजण्यासाठी, उकळी येण्यासाठी, पण आपल्याला ढवळून असंच शिजवून घ्यावं लागतं याला, नाहीतर आपला हा साबुदाणा खाली चिकटण्याची शक्यता असते. म्हणून आपण छान याला हलवत राहायचे. सुरुवातीला थोडासा गॅस मोठा केला तरी चालेल उकळी येईपर्यंत. पीठ आपलं शिजून तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. त्याचा रंग पण बदललेला आहे. साधारण 20-30 मिनिटानंतर हे पीठ आपलं शिजून तयार होतं. तुम्ही कन्सिस्टन्सी पण ह्याची बघू शकता. आता आपण याला गॅस बंद करून थंड करण्यासाठी ठेवून देऊया, किंवा लगेच पापड्या घातल्या पेपरवर तरीही चालेल. तुमच्याकडे प्लास्टिकचा पेपर नसेल तर तुम्ही साडी ओली करून त्याच्यावर पण घालू शकता, पण त्याला दुसऱ्या दिवशी भिजवून काढावे लागतं. त्यामुळे मी पेपरवरच घालून तुम्हाला
दाखवणार आहे. मग आपण दुसऱ्या दिवशी याला उन्हामध्ये सुकवून घेणार आहे. गॅस आता बंद करूया. एका कपड्यावर मी असे प्लास्टिकचे पेपर घालून दिलेले आहेत. आता आपण हे पळीपापड घालून घेऊया. छान असे पसरवून घेऊया, म्हणजे थोडे पातळ पण होतील. सगळे पापड असेच आपण पळीच्या साह्याने करून घेऊया. पीठ आपलं एकदम छान झालेलं आहे, त्यामुळे बघा व्यवस्थित आपले पापड बनत पण आहेत. सगळे पापड मी पळीच्या साह्याने पेपरवर घालून घेतलेले आहेत. आता आपण याला सुकण्यासाठी ठेवून देऊया. सुकल्यानंतर आपण याला पलटी करून घेऊया. मग उन्हामध्ये दुसऱ्या दिवशी आपण याला सुकवणार आहे. आता फॅन लावून असंच ठेवून देणार आहे आपण याला. हवेमध्ये सुकवल्यानंतर पलटी करून घेतलेले आहेत पापड मी, आणि त्याच्यानंतर 2-3 तास टेरेसवर असे मी उन्हामध्ये छान कडकडीत असे वाळवून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता छान वाळलेले पण आहेत, एकदम पातळ छान असे झालेले पण आहेत. आता आपण याला तळून बघूया. पापड आता आपण तळून बघणार आहे. मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे कढईमध्ये. आता आपण पापड तळून बघूया. पापड माझे तळून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता किती छान फुललेले पण आहेत. थोडासा मी तुम्हाला असा मोडून पण दाखवत आहे. एकदम छान असे आणि तोंडात टाकताच विरघळतील असे झालेले आहेत. तर तुम्हीही नक्की बनवून बघा घरच्या घरी. ही बटाटा आणि साबुदाण्याचे पळी पापडची वेगळीच रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील. तोपर्यंत खात राहा.